अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, तत्पर उपचारांना माया ममतेची जोड. हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल. डॉक्टर व्यंकटेश तरकसबंद, डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळे साई स्पर्श हॉस्पिटल आहे 0 ते 18 वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणारं विश्वासार्ह हॉस्पिटल. नामदार मुश्रीफ यांची माजी खासदार मंडलिकांसोबत विधानसभेबाबत चर्चा. विधानसभेची निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे तसतसे राजकीय घडामोडींना वेग येऊ लागला आहे. राजकीय घडामोडींबाबत जिल्ह्यात कागल विधानसभा मतदारसंघ हा नेहमीच चर्चेचा मुद्दा असतो. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी माजी खासदार संजय मंडलिक यांची रुईकर कॉलनी येथील निवासस्थानी नुकतीच भेट घेतली. पालकमंत्री मुंबईहून कोल्हापूरला आले की थेट कागल येथे आपल्या निवासस्थानी जातात. मात्र यावेळी ते थेट माजी खासदार मंडलिक यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी महायुतीच्या प्रचार यंत्रणेबाबत तसेच कागल विधानसभेच्या राजकारणावर बरीच चर्चा झाल्याची माहिती खात्रीशीर आहे. दरम्यानच्या काळात संजय घाडगे यांनी मुश्रीफ यांना जाहीर पाठिंबा दिल्याने या भेटीचे महत्त्व वाढलं आहे. त्याचबरोबर मंडलिक यांनीही आपली निष्ठा महायुतीसोबत असल्याचं जाहीर कार्यक्रमातच स्पष्ट केलं आहे. तरी देखील ऐन वेळेला समजितसिंह घाडगे यांनी महायुतीतून बाहेर पडत थेट शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने कागलमधील राजकारणाने वेगळं वळण घेतलं आहे. समजितसिंह घाडगे यांना कागल मतदारसंघातील वाढता पाठिंबा पाहता नामदार मुश्रीफ यांना सहजासहजी ही निवडणूक सोपी ठरणार नाही अशी चर्चा मतदारसंघात सुरू आहे. यावेळी मंडलिक यांच्या भेटीदरम्यान गोकुळदूत संघाचे संचालक युवराज पाटील, जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने आणि अतुल जोशी देखील उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर.